न्यूज 24 शिवनेरी शाळेत शिकणाऱ्या एका बालिकेवरती या प्रकाराने अत्याचार व्हावा याचा अर्थच हा आहे की आम्हाला पोलिसांच्या आणि कायदा अंमलबजावणीमध्ये समाजाचा सहभाग अधिक वाढवला पाहिजे आणि मुलींना जागृत करण्याबरोबर पुरुष वर्ग आणि मुलगे आणि नागरिक सगळे असे एकत्र आपल्याला एखादी यंत्रणा उभी राहिली पाहिजे की अशा घटना घडताच कामा नये। या संबंधित घटनेच्या कुटुंबाशी आम्ही बोललो, त्याच वेळेला भोरचे नसरापूरची घटना झाली तेही ग्रामस्थ आले होते, नातेवाईक आले होते आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचाही फोन आला होता। त्यावेळेला त्यांनी कुटुंबाशी पण संपर्क केला, संवाद केला, कार्यकर्त्यांशी बोलले, आमच्याशी बोलले, पोलिसांशी बोलले आणि त्याच्यात असे मुद्दे आले की ते कुटुंब एकटं नाहीये, आम्ही सगळेजण त्या कुटुंबाच्या बरोबर आहोत, ते स्वतः आणि सरकार कुटुंबाच्या पाठीमागे आहे, पूर्णपणे त्यांना सुरक्षा मिळेल, लवकरात लवकर न्याय मिळेल आणि नसरापूरच्या घटनेमध्ये जसं फाशी झाली तसं या घटनेच्या मध्ये सुद्धा फाशी देण्याच्यासाठी कायदेशीर पावलं उचलली जातील असं माननीय शिंदे साहेबांनी आश्वस्त केलेलं आहे। पोलिसांच्या संदर्भात आम्ही त्यांना सुचवलं की संदीप गिल साहेब SP यांनी चांगल्या प्रकारे तपास केलेला आहे, परंतु पुढच्या काळामध्ये अशा घटना घटू नयेत म्हणून ग्राम सुरक्षा दलांना अधिक मजबूत केलं पाहिजे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे, जिल्हा आहे आणि मग अशा वेळेला या घटना घडतायत तर याचा अर्थ समाजाचा सहभाग पोलिसिंग मध्ये पाहिजे, कम्युनिटी पोलिसिंग मध्ये। आणि पोलिसांची लोकांना, सामान्य लोकांना भीती वाटते आणि गुन्हेगारांना भीती वाटत नाही असं होता कामा नये। तर सामान्य लोकांना धाडस वाढलं पाहिजे आणि त्याच्यात 50% महिला असल्या पाहिजेत त्या ग्रामसुरक्षा दलामध्ये की जिथे अशा लोकांच्याकडून जर का कस्टडी मागितली होती पोलिसांनी, त्यातली 13 दिवसाची कस्टडी मिळाली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे। चांगल्या पद्धतीने बाजू आणि वस्तुस्थिती मांडल्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि या घटनेच्या बरोबर या बाकीच्या ठिकाणच्या सुद्धा ज्या घटना उच्च न्यायालयात जातात किंवा सर्वोच्च न्यायालयात जातात तिथे सुद्धा लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून स्वतः शिंदे साहेब सरकारी वकिलांशी बोलतो म्हणालेले आहेत। मी आमदार म्हणून तर काम करते, अनेक वर्ष सामाजिक काम करते, मला एक साधं दिसतं आहे की एक अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्ल्यू फिल्म्स, त्याच्यानंतर वासनांधता वाढवणारी औषधं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारनी समाजामध्ये येणाऱ्या लैंगिक विकृती याच्यामुळे छोट्या मुली या त्याच्या बळी ठरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तशा प्रकारनी वातावरण बदलण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये वारकरी आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं प्रबोधनाची परंपरा आहे, तर मग अशा वेळेला या घटना घडण्यामध्ये कुठेही जुन्नर तालुक्याच्या लोकांनी अनेक ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातला शेतीमाल हा मुंबईमध्ये सुद्धा जात असतो आणि या पार्श्वभूमीवरती जुन्नरमधल्या नागरिकांचा जो काही पुढाकार होईल तर त्या पुढाकारामधून कम्युनिटी पोलिसिंग हे समाजाच्या सहभागातून हे काम होणं आवश्यक आहे। पिंपळवंडी पोलीस स्टेशन मजबूत करणं, त्याच्यासाठी निधी देणं काम हे आमदार शरद सोनावणे यांनी केलेलं आहे, सरकारचं लक्ष त्याच्याकडे आहे। त्याचबरोबर या भागामध्ये आपल्याला माहिती आहे कुंभमेळा आणि या सगळ्या दृष्टीने सुद्धा लोकांची आवक जावक होणार आहे, या सुरक्षिततेच्या प्रश्नावरती समाजाच्या सहभागाने पुढे जावं। BNS मध्ये आता बरेचशी कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे, त्या दृष्टीने आजच्या माझ्या भेटीच्या मध्ये तोच हेतू होता की या कुटुंबाच्या बरोबर उभं राहावं। घटना घडल्याच संदीप गिल यांच्याशी बोलून आमची चर्चाही झाली होती अशा प्रकारे काम व्हावं आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातली घटना म्हणजे एक फक्त ठेवून न ठेवता पोलिसांच्या सुरक्षिततेचा पिंपळवंडी पॅटर्न तयार व्हावा अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून या घटनेमधून काही शिकून अजून आपल्याला मजबूतपणाने काम कसं करता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न विधायक राहणार आहे। पीडित कुटुंबाने आमच्याकडे 5-6 मागण्या केलेल्या आहेत। एक म्हणजे त्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याचबरोबर दारूबंदी व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। त्याच सोबत मुलीच्या कुटुंब आणि त्या बांधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे। आरोपीचे कुटुंबीय आले तर आम्हाला भीती वाटते आणि म्हणून आम्हाला सुरक्षित वातावरण असावं गावामध्ये अशी मागणी केलेली आहे। आणि त्याचबरोबर जिथे जिथे निर्जन ठिकाणी काही वस्त्या आहेत आदिवासींच्या समाजाच्या तिथे सुद्धा लक्ष राहावं याबद्दल लक्ष दिलेलं आहे। मी आता पोलिसांशी मला संपूर्ण त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे, कशा पद्धतीने तपास चालला आहे, पुढची प्रगती कशी करणार याची माहिती मला एक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून दिलेली आहे।
आणि पोलिसांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमध्ये त्यांनी अजून काय करायला पाहिजे याच्याही काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आम्ही आपल्याला विनंती केली होती की त्या मुलीचं घर किंवा तपशील हा बाहेर येऊ नये. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अत्यंत जबाबदार आणि परिपक्व पत्रकार आहात, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्याबद्दल सहकार्य दिलेले आहे, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाची आयडेंटिटी जेवढी कमी कळेल लोकांना तेवढं चांगलं. शक्यतो ती गोपनीयच असणार आहे आणि अशा घटनांच्या मध्ये कोणी राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललात, कुटुंबियांना बोलणं करून दिलं, नेमकं काय बोलणं झालं? त्याच्यामध्ये कुटुंबियांना त्यांनी धीर दिला की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि फाशीची शिक्षा नसरापूरच्या घटनेप्रमाणे इथेही होईल, साक्षी पुरावे समोर येतील आणि तो नराधम जो आहे त्यांना नक्की शिक्षा होईल असा तुम्ही विश्वास बाळगा. तुम्ही एकटे नाही आहात अशा पद्धतीने शिंदे साहेबांनी अत्यंत शांतपणा दिल्या की तुमचं पेट्रोलिंग आणि गस्त वाढवली पाहिजे अशा सूचना त्यांना दिल्या. तर नसरापूरच्या केसमधल्या कुटुंबियांना सांगितलं की तुम्हाला पुढची काही माहिती कळत नसली तरी आम्ही स्वतः सरकारी वकिलांच्या आणि उच्च न्यायालयातल्या कायदे प्रक्रियेच्या याच्यामध्ये आहोत, संपर्कामध्ये आहोत आणि पुढेच्या सुद्धा तपास चांगल्या पद्धतीने व्हावेत याकडे आम्ही सरकार म्हणून लक्ष ठेवून आहोत. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्ष काम करताय. त्यावेळेच्या महिलांच्या समस्या आणि आताच्या समस्या यामध्ये निश्चित फरक जाणवतो. नेमकं काय फरक? एक फार मोठा फरक झालेला आहे तो म्हणजे पॉक्सो कायदा 2014 नंतर आल्यावरती आता बलात्काराची व्याख्या काय असावी याच्यावरती दुर्दैवी चर्चा होत नाही. नाही तर पूर्वी असं व्हायचं की बलात्कार समजा त्यांनी अन्य ठिकाणी कुठे अजून अत्याचार केले असतील तर तो बलात्कार आहे की नाही याच्याचवरती कोर्टामध्ये वाद व्हायचा. परंतु आता त्यांनी पॉक्सोमध्ये अनेक कलमं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे पॉक्सो व्यापक झालेला आहे, सिद्ध करणं शक्य होते. दुसरा फरक झाला की टेक्निकल एव्हिडन्स म्हणजे तांत्रिक स्वरूपाचा पुरावा, विशेषतः DNA टेस्ट ही आता असल्यामुळे प्रत्यक्षामध्ये अगदी त्या व्यक्तीची आयडेंटिटी ताबडतोब आपल्याला स्पष्ट होते आणि आरोपीला शिक्षा होणं आपल्याला शक्य होऊ शकतं. हा दुसरा फरक झालेला आहे. पण तिसरा फरक असा झालेला आहे की क्रूरता आणि त्याच्यामध्ये लैंगिकता वाढवणारी औषधं, ब्ल्यू फिल्म्स याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक विकृतीच्या बाजूला वळत आहेत असा फरक तिसरा झालेला आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला जागतिक स्तरावरती ते मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे या येणाऱ्या फिल्म्स किंवा गेम्स काही जे येत आहेत त्या गेम्समध्ये तर अमुक एक पद्धतीने चापकानी फटकारे मारणं, त्याच्यानंतर अजून ब्लेडनी वार करणं किंवा तिला सांगणं की तुला आता शिक्षा म्हणून असं कपडे काढून बसावं लागेल, असे गेमचे जे प्रकार झालेले आहेत त्याच्यावर कसं रोखणं हे आता नवीन आव्हान आहे असं मला वाटतं आणि त्याच्यात आमची अर्थातच केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अपेक्षा आहे. नवीन पिढी जेन झेड म्हणतो आपण, त्यांचंही आव्हान खरं तर सरकार समोर आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, सगळीच काय जेनझी पिढी अशा पद्धतीची आहे असं मी म्हणणार नाही आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे लोक आहेत, काही जेन्युइन प्रश्न असणारे लोक आहेत. पण तुम्ही काय तरुण लोक कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही शब्द तुम्हाला माहिती असेल त्यांचं वाक्यच मग च्या शिव्यांनी सुरू व्हायचं. मैत्रीत पण तसंच बोलायचे. आपल्याकडे पण शिव्या आईवरून देणं हा मैत्रीचा भाग मानला जातो. या गोष्टी काही जेनझीच्याच फक्त असं आहे तसं नाही आहे. आपल्या समाजातली जी बाकीची संस्कृती आहे त्याच्यामधली थट्टेचा प्रकार जो आहे त्याच्यात कुठेतरी सुद्धा विवेकबुद्धी आली पाहिजे असं मला वाटतं. पुनर्वसन ते कशा पद्धतीने करणार त्या संबंधी काही तुम्ही त्यांना काही आश्वासन आता दिले? आज तर ते अजून दुःखामध्ये आहेत. पुनर्वसन करायचं म्हणजे नक्की काय त्यांची अपेक्षा आहे समजून घ्यायला लागेल त्यांचं आणि त्याच्यानंतर मग पुनर्वसनासाठी काय मार्ग आहे तो काढता येईल त्याच्यामध्ये.